कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फायनली माझी एंगेजमेंट झाली. सगळे खूप खुश होते. लक्ष्मी मावशीच्या घरातले पण सगळे खुश होते. यु नो व्हॉट, आपल्या घरातल्यांना अनुष्का खूप पसंत आहे. आई पण खुश आहे. मी आई खुश तर मी पण खुश आहे. ते सगळं सोड, मला तुझ्याशी बोलायचं होतं. मला सांग की असं एंगेजमेंटच्या वेळी मला असं खूप मनापासून वाटत होतं की तू तिथेच होतीस आजूबाजूला, म्हणजे माझ्याकडे असं रोखून बघत होतीस. आणि तू होतीस का तिथे? तू होतीस तर माझ्या समोर का नाही आलीस? समोर आली असतीस तरी काय, किंवा समोर आली असतीस तर कदाचित मी तुला घट्ट मिठी मारली असती, किंवा नाही म्हणजे. हो हॅलो हॅलो, कंट्रोल कंट्रोल. जस्ट साखरपुडा झाला रे. आणि ये तू ह्या अशा डोळ्यांची बोलतोस, त्या डोळेवालीच्या प्रेमात आहेस. हे जर अनुष्काला कळलं ना तर किती अवघड कळतंय का तुझ्यासाठी. हे बघ मी. अरे ऐक ना बाबा, तू मला सांग, तुझं प्रेम आहे ना या डोळेवालीवर? आपण तिच्याशी लग्न करू ना, आपण बॅकआउट करू साखरपुड्यातून. थांब, मी सगळ्या आईशी बोलतो. आई दादाला बॅकआउट. हळू बोल तू. बॅकआउट काय? मी मूर्ख आहेस का? मी जस्ट तिला सांगत होतो की साखरपुडा झालाय आणि नॉर्मल बोलत होते यार. ओके, पण यार ती जेलस फील करेल ना. प्रीतम, शेवटी तू काय सांगितलंस तिला? की तू तिच्यासाठी ते सवत आणतोय, हेच सांगितलंस ना यार. मग प्रीतम, उगाच काहीतरी फालतू सारखं बडबडू नकोस, कळलं? मला फक्त क्युरिओसिटी आहे की ती मुलगी कोण आहे. मला तिला फक्त एकदा प्रत्यक्षात बघायचं, दॅट्स इट. मी काय प्रेमात वगैरे नाहीये. नक्की? ओके ओके, चिडायचं ना, आधीच सांगतो. ठीक आहे, बंकच करतोय मी. बरं, तुझ्या मनासारखं होते तथाच तू. बस, तू इथे कशासाठी आला होता ते सांग. हा अरे, ते उद्या फोटोशूट आहे ना. अभी मिला है थोड़ा दिल को सुकून, अब तबीयत से तेरा दीदार करेंगे. वा, किती दिवसांनी ऐकली तुझी शायरी. सारखी धावपळ चालली होती तिच्या. पण एक बरं झालं, खांद्यावरची एक मोठी जबाबदारी उतरली असं वाटायला लागले. म्हणजे दोन्ही मुलांना सुयोग्य जोडीदार मिळाले. आता आपण सयादादाकडे गावी जाऊन राहायला मोकळे. चला. अरे काय लगेच घाई लागलीये तुला? काय आता? अरे आता तर साखरपुडा झालाय, मग त्याच्यानंतर लग्नाचा मुहूर्त नको का काढायला? मग त्यानंतर लग्नाची तयारी, मग लग्न, मग त्या दोघांच्या संसाराची घडी बसवायला हवी, ऑफिसचं रुटीन लावून घ्यायला हवं. ही सगळी कामं झाली की आपण गावाला जायला मोकळे. आपले लिस्ट वाढतच चालले की, म्हणजे इतके काय आपण गावी जाणार नाही. अरे वेळ येऊ दे, नक्की जाऊ. ऐकल्या, मला सांग, तू आपल्या गुरुजींना साखरपुड्याला बोलवलं नाहीस का? आदित्यचं लग्न गरीब घरातल्या मुलीशी होईल. ती काय बोलते ना हे तुम्हाला कळतच नाही आत्या. माझ्याकडे अनुष्का मॅडमच्या विरोधात काय बे पुरावा नाही ना म्हणून. पण देव करो ना त्यांचं सत्य लवकर जगासमोर येऊ दे. हरो बाळा, हे बघ, तू काय बोलतेस, तुझ्या मनात काय चाललंय मला नाही कळत. पण अनुष्का मॅडमच्या बाबतीत काही सत्य असेल ना, तर एक ना एक दिवस ते जगासमोर नक्की येईल, माझी खात्री आहे. पण तू सावर स्वतःला, मी सांभाळून राहा. बाई, त्या अनुष्काच्या आधी या किर्लोस्करांची सून मी आहे. माझ्याकडे साधा एक असं छानसा दागिना नाहीये की जो घालून मी मिरवेन. त्या अनुष्काला बघा,
तिला किती छान छान दागिने आणि साड्या मिळाल्या गिफ्ट म्हणून साखरपुड्यात. मला नाही दिलं कधी. एक काम करू का, मी वहिनींकडे जाते आणि वहिनींना सांगते की मला दागिने द्या. देतील का त्या? नाही देणार, उलट मलाच म्हणतील दामिनी तुला काय गरज आहे या सगळ्याची, तू कुठे बाहेर मिरवायला जाणार आहेस? दागिना नाही माझ्याकडे. वाव, छान आहे, पण तुझा असेल ना. मला 2 मिनिटांसाठी वाटलं माझ्यासाठीच आणलाय. तुमच्यासाठीच आणलाय. काय? तुम्हाला साखरपुड्यात आवडलं होतं ना, हे तुमचंच आहे. माझ्याकडून गिफ्ट तुम्हाला. काय? हा हा हार माझा आहे. माझ्यासाठी गिफ्ट तू आणलायस का मी तुम्हाला गिफ्ट नाही देऊ शकत का? नाही नाही, असं कसं आणू शकतेस ना, पण कशाला ग? राहू दे, नको. हा, कशाला नको. दामिनी मॅम, आपण आता मैत्रिणी आहोत आणि आपल्या मैत्रीची सुरुवात म्हणून माझ्याकडून हे पहिलं गिफ्ट. अनुष्का, हे नक्की माझ्यासाठी आहे? हो, हा हार आजपासून तुमचाच. आत्तापासूनच तुमचा. शपथ, अनुष्का चांगली आहे सगळं. नाहीतर ती दिशा होती, ती पण मला बेस्ट फ्रेंडच म्हणायची. तिच्यासाठी काय काय केलंय मी सांगू तुला. ती ना अशी सतत काहीतरी गोंधळ घालून ठेवायची आणि तिला एकदा समजलं ना की आपल्या अंगलट येत आहे, माझ्या अडकलायची. मी सतत वहिनींसमोर तोंडावर पडायचे. पण जाऊ दे, तिला तिच्या पापांची शिक्षा मिळाली. आता गेल जेलमध्ये, बसली असेल तिकडे सडत. दामिनी मॅम, सगळी माणसं सारखी नसतात ना. मी नाही तुम्हाला असं कधीच वागवा. अगं अनुष्का, तू नाही करणार असं, मला माहिती आहे तू नाही करणार असं. खुश हो दामिनी, कारण तुम्हाला माहिती नाहीये मी तुमच्या सगळ्यांसोबत काय करणार आहे ते. दिशाने तुम्हा सगळ्यांना काहीच दर्शवलं नाहीये. मी तुम्हाला मरणाची भीक मागायला लावेन, पण मरून देणार नाही. तुमचा एक आणि एक दिवस मरण यातना देईल तुम्हाला. एक सुखाचा दिवस कधी बघितला होता शेवटचा हे आठवावं लागेल तुम्हाला. दामिनी मॅम, मी येते. हो, ये ना. आणि थँक्यू. हा, इट्स ओके. हिने खरंच मला दागिना दिला. जे साखरपुड्याचा दागिना मला देऊन टाकलं. आता मी एक काम करते, वहिनींना सांगते तिला लग्नासाठी अजून दागिने द्या, म्हणजे ते दागिने सुद्धा ती मलाच आणून देईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.